ह्या सारांशात तुम्हाला कळेल की कठीण मार्गातून सोप्या पद्धतीने कसे बाहेर पडायचे. पुस्तकांच्या तत्वाच्या मदतीने तुम्ही पराभवाला विजयात बदलू शकता आणि जीवनात यश मिळवू शकता. पर्सनल ग्रोथसाठी हे पुस्तक तुमच्या संग्रहात असणे आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, या पुस्तकाचा सारांश पाहूया. आजच्या पुस्तकाचा सारांश आहे बाउन्सिंग बुक, जे लिहिलं आहे लिंडा ग्रहम यांनी. चला तर मग सुरू करूया. चॅप्टर 1 आहे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, म्हणजे की समस्या ओळखा. अनेक वेळा आपण हतबल होऊन जातो तेव्हा आपल्या मनात हजारो नकारात्मक विचार येऊ लागतात. त्यावेळेस आपल्याला वाटते की सर्व काही संपलं आहे आणि आपल्या आयुष्यात कोणतीही आशा उरलेली नाही असं वाटते. पण लेखक म्हणतो की असे घडते कारण की आपण आपली समस्या नीट ओळखूच शकत नाही. त्यामुळे आपला मेंदू गोंधळून जातो. समजा तुमचे एक सहकार्याशी भांडणं झालं आहे आणि नंतर ते एक दुसऱ्यांना समजून पण घेतलं, पण असं असूनही मेंदू विचारच करत राहतो. त्याने असे म्हणायला नको होते, ही त्याची चूक होती, मी त्याला त्यावेळी सांगायला हवं होतं, तो कोण आहे असं त्याला वाटते. तर मित्रांनो, असे विचार तुमच्या मनात येतच राहतात. जरी भांडण संपले असले तरीही असे विचार डोक्यात चालूच राहतात. यानंतर समजा तुमची काही बिले अजून भरायची बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही ह्याविषयीही चिंताग्रस्त व्हाल. मग तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात समस्या आहे. तर प्रत्यक्षात असं नसतं. तुमची 2 समस्या असतील किंवा 4 आणि त्यांची काही निश्चित संख्या असली पाहिजे, परंतु तुम्हाला वाटते की तुमचं आयुष्य समस्याने भरलेलं आहे. परंतु तुम्हाला हा विचार थांबवावा लागेल. याऐवजी ही टेक्निक वापरा. पहिलं तर सर्वप्रथम एक पेपर घ्या आणि त्यावर सर्व समस्या लिहा. दुसरं आहे, समजून घ्या तुम्हाला समस्या आहे की झोप येत नाही किंवा लोकांशी बोलण्यात अव्यवस्था होते, प्रमोशन होत नाही, व्यायाम होत नाही. तिसरं आहे, जेव्हा तुम्ही तुमची समस्या कागदावर लिहाल तेव्हा त्याला मोजा. चौथं, आता प्रत्येक समस्येवर त्याचे समाधान लिहा. 5वं, ह्यानंतर सर्वप्रथम ती समस्या सोडवा, जे सर्वात महत्त्वाचे आहे. समजा तुमचा प्रॉब्लेम प्रमोशनचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. सर्वप्रथम ह्याबद्दल आपल्या बॉसशी नम्रपणे बोला. सर्वप्रथम तुमची बाजू मांडा आणि मग त्यांचं म्हणणं ऐका. मग ते काय बोलले आहे ह्याचे विश्लेषण करा. समजा ते म्हणतात की तुमच्याकडे विशिष्ट कौशल्य नाही आहे, तर ते कौशल्य तुम्ही शिकून घ्या. काही कोर्स करा. आजकाल तुम्हाला अनेक कोर्सेस ऑनलाईनच मिळून जातील. तर मित्रांनो, तुम्ही तुमची समस्या पेपरवर लिहून किती सहज पद्धतीने मॅनेज करू शकता. जोपर्यंत आपण सर्व काही मनाच्या आत ठेवतो तेव्हाच गोंधळ होतो. गोंधळामुळे चिंता 10 पटीने वाढते. चॅप्टर नंबर 2, सोर्सेस ऑफ स्ट्रेस अँड एन्झायटी. याचा अर्थ आहे की तणाव आणि चिंता स्त्रोत. या प्रकरणात लेखकांनी अशा परिस्थिती किंवा स्त्रोतांबद्दल सांगितलं आहे की जे प्रत्येक व्यक्तीला तणावात किंवा चिंतामध्ये टाकते. त्यांना कसे सामोरे जावे हे देखील सांगितलं आहे. जे तणावाचे स्त्रोत आहे, पहिला आहे पेन म्हणजे वेदना. दुसरं आहे फिजिकल इंजरीज म्हणजे शारीरिक जखम. तिसरं डिझीज म्हणजे की आजार. चौथं रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणजे की नातेसंबंधाच्या समस्या. 5वं लॉस ऑफ लव्ड वन्स म्हणजे प्रिय व्यक्ती गमावणे. 6वं जॉब अँड बिझनेस फेलियर म्हणजे की नोकरी आणि व्यवसायात अपयश. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला चिंता होते तेव्हा हे सांगितलेले कारणच जबाबदार असतात. ताणतणावामुळे आयुष्य अधिक तणावपूर्ण कसे बनते हे सांगण्यासाठी लेखकांनी
ॲनी नावाच्या मुलीचं उदाहरण दिले आहे. ॲनी एका ऑफिसमध्ये कामाला होती. एकदा कोणत्या तरी अपघातात तिचा पाय मोडला. त्यामुळे तिला खूप वेदना झाल्या. काही काळ हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिने परत ऑफिस जायचं सुरू केलं. पण तिने बघितलं की ती बाकी लोकांपेक्षा स्लो झाली आहे. कारण की तिच्या दुखापती आणि वेदना पूर्णपणे दूर झाल्या नव्हत्या. तिच्या सहकाऱ्यांनी पार्टी आयोजित केली तरी ती जाऊ शकत नव्हती आणि त्याच्याने तिला जेलसी पण होत होती आणि ती खूप चिडत होती आणि देवाला सुद्धा दोष देत होती. आणि आता ती तिच्या सहकाऱ्यांची प्रत्येक मुद्द्यावर भांडायची. हळूहळू तिच्या तणावाची पातळी इतकी वाढली की तिला एका रात्री झोपच येत नव्हती आणि त्याने ती घाबरली आणि तिने शपथ घेतली की ती पहिल्यासारखी आनंदी ॲनी बनून दाखवेल. मग तिने काही स्टेप्स फॉलो करायला सुरू केले आणि मग काही दिवसांनी ती शांत, समाधानी आणि नेहमी आनंदी राहणारी मुलगी झाली. नेहमी आनंदी राहणाऱ्या मुलीमध्ये बदलली. सर्व सहकाऱ्यांशी तिचं पुन्हा जुळायला लागलं. मित्रांनो, हे ते स्टेप्स आहेत जे तुम्ही पण चिंता आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी वापरू शकता. पहिला आहे, सर्वप्रथम शांत ठिकाणी बसून जा आणि स्नायूंना आराम द्या, म्हणजेच शरीर सैल सोडा. दुसरा आहे, मग दीर्घ श्वास घ्या, थोडा वेळ धरून ठेवा आणि मग सोडा आणि असं 5 वेळेस करा. तिसरा आहे, मग मनात काहीतरी चांगलं बघा. स्वतःला समुद्र किनाऱ्यावर खेळताना किंवा बागेत फुलपाखरांचा पाठलाग करताना बघा. स्वतःला आनंदी आणि हसताना पहा. चौथा आहे, यानंतर 10 मिनिटं शारीरिक व्यायाम करा. पाचवा आहे, मग देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला खूप काही दिले आहे. तर मित्रांनो, ॲनीला जेव्हा जेव्हा तणाव वाटायचा तेव्हा ती हे स्टेप्स फॉलो करायची. त्यामुळे तिचा मूड चांगला होऊन जात होता. मग ती आपलं काम पूर्ण करायला लागून जायची. अशीच हळूहळू ती आनंदी होत गेली, जी सर्वांना आवडत होती. तिचे शरीर पण पूर्णपणे निरोगी झाले. त्यामुळे तुम्हालाही काही प्रकारचं दुखणे किंवा दुखापत किंवा आजाराचा त्रास झाला तर चिडू नका, तर चिडचिड नका करू. त्याऐवजी हे स्टेप्स फॉलो करून तणावाला दूर ठेवा आणि यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. पार्ट 3 आहे अँगर मॅनेजमेंट, म्हणजे की राग व्यवस्थापन. मित्रांनो, तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत बाउन्स बॅक करायचं शिकायचं असेल तर अँगर मॅनेजमेंट पण शिकावा लागेल. तुम्ही समस्याला ओळखण्यास आणि तणावाचे व्यवस्थापन करण्यास शिकलेच आहात. राग येणे तुमच्या करिअरसाठी आणि नातेसंबंधासाठी खूप हानिकारक असू शकते. लोक रागात भांडतात, पण यानंतर ते अधिक तणाव आणि चिंतामध्ये जातात. यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोघांना हानी पोहोचते. राग आल्याने तुमचा ब्लड प्रेशर पण वाढतो, ज्यामुळे अटॅक किंवा पक्षाघातही होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, कधीही रागवू नका. शांत राहण्याची सवय लावा. तुमची नोकरी गेली किंवा कोणी तुम्हाला शिवीगाळ करत असेल तरीही प्रत्येक परिस्थितीत शांत राहायला शिका. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी लेखकाने हे उपाय सांगितले आहेत. पहिला आहे टाइम आउट. जेव्हा पण तुम्हाला राग येईल तेव्हा 1 ते 10 पर्यंत मोजा. यामुळे विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल. जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपण स्पष्टपणे विचार करू शकत नाही आणि काही पण चुकीचं बोलतो, त्यांनी भांडण वाढते. म्हणूनच तुम्ही 1 ते 10 पर्यंत मोजत असाल तोपर्यंत तुम्ही विचार करत असाल की मी असं काय बोलू जेणेकरून समस्या पण सुटू शकेल आणि भांडण पण होणार नाही आणि यामुळे मन भावनेने वाहून जाणार नाही आणि
शब्द बोलणार नाही. दुसरा आहे डोंट एक्सपेक्ट फ्रॉम पीपल. लोकांकडून अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो, अनेकदा आपल्याला राग यामुळे येतो कारण की लोक त्यांची प्रॉमिस पूर्ण करत नाही किंवा कोणतेही काम नीट करत नाही. समजा तुम्ही तुमच्या मित्राला एखादा काम करायला सांगितले होते आणि त्याने पण मोठ्या उत्साहाने हो म्हणलं होतं, पण जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्हाला कळालं की त्यांनी ते काम केलंच नव्हतं आणि तुम्ही रागाने भरून जाल. म्हणून हा एकमेव मार्ग आहे की दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका. त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. यामुळे तुम्हाला रागही येणार नाही आणि तुम्ही आतून विचार कराल की हे होणारच होते आणि तुम्ही आधीपासून व्यवस्था करून ठेवाल. फ्री असर्टिव्ह कम्युनिकेशन. मित्रांनो, याचा अर्थ आहे की भावनिक न होता फॅक्ट्सद्वारे तुमची मतं व्यक्त करा. समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या बॉसनी काहीतरी ऐकवले आहे. अशा परिस्थितीत काही लोक रडायला लागतात, बहुतेक स्त्रिया. पण ह्यामुळे त्यांची छाप खराब होते. त्यांना कमजोर मानलं जातं आणि हे पण समजलं जातं की प्रेशरमध्ये माणूस काम करू शकणार नाही. दुसरीकडे काही लोक त्यांचा राग दूर करतात आणि शांतपणे ऐकून घेतात. हे देखील वाईट आहे. पण एका दिवशी तो राग फुटतो आणि माणसाचा राग बाहेर येतो, पण याच्यामुळे त्याच्या कामावर असर पडू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे की खंबीर संवाद शिकणे आवश्यक आहे. सर्वात आधी ऐका तो बॉस काय म्हणतोय. त्याच्या रागाकडे दुर्लक्ष करा आणि त्याने सांगितलेली वस्तुस्थिती ऐका. मग तुमची बाजू मांडा आणि हा प्रकार का घडला ते सांगा. चुकी झाली असेल तर माफी मागा आणि भविष्यात असे होणार नाही असे सांगा. आणि यामुळे तुम्ही लहान होणार नाही, उलट एक संतुलित व्यक्ती म्हणून ओळख होईल. मोठे माणसेही माफी मागतात आणि माणसाकडूनच चूक होते. तुम्हाला कोणाला सॉरी बोलायला कठीण जात असेल तर तुम्ही पहिले आरशासमोर उभं राहून सॉरी बोलून बघा. सॉरीला कधीही इगोचा प्रश्न बनवू नका, कारण की आपण जगातील सर्वात मोठे किंवा बुद्धिमान व्यक्ती नाही आहेत. इतर लोक पण आपल्यापेक्षा चांगले असू शकतात. ही वस्तुस्थिती स्वीकारा. चौथा आहे इन्हॅन्स कॉन्सन्ट्रेशन अँड नॉलेज, म्हणजे की एकाग्रता आणि ज्ञान वाढवा. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनातल्या अडचणीतून सावरायचे असेल तर तुम्हाला ज्ञान मिळवण्याची सवय लावावा लागेल. आजकाल लोक पुस्तकं सोडून सगळं करतात. लोकांना वाचनाची सवय राहिली नाही आहे. ते जास्तचा वेळ मोबाईल आणि टी व्हीमध्ये घालवत आहे. म्हणून तुम्ही तुमची सवय बदला. असे नाही की टी व्ही आणि सोशल मीडिया लगेच बंद करून टाका, पण त्याचा वेळ मर्यादित ठेवा. त्याऐवजी नवीन नवीन स्वमदत पुस्तके वाचण्याची सवय लावा. मित्रांनो, ज्ञान हे फक्त पुस्तकातच मिळतं. पण आपण इथे शाळा किंवा कॉलेजच्या पुस्तकाबद्दल बोलत नाही आहोत. उलट अशी महान पुस्तके लिहिली गेली आहे जी खरंच आपल्या वैयक्तिक वाढीसाठी उपयुक्त आहे. हे उपरोधिक आहे की असे पुस्तक शाळेत किंवा कोणत्याही अभ्यासक्रमात ठेवले नाही. शाळेतली मुलं वर्गातच हाऊ टू विन फ्रेंड्स आणि इन्फ्लुएन्स पीपल पुस्तक वाचले असते तर त्यांचे कधीही भांडण झाले नसते. मित्रांनो, आता आपण व्यवस्था तर बदलू शकत नाही, पण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. लेखकनी कोणत्याही पुस्तकाला प्रभावी वाचनाचे सूत्र दिले आहे, कारण आपण पुस्तके काळजीपूर्वक वाचत नाही, म्हणूनच सर्व काही नीट समजत नाही. तर ह्यासाठी हे 5 स्टेप्स वापरा. पहिलं, फर्स्ट रीडिंग म्हणजे पहिलं वाचन. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोणतीही पुस्तक वाचता, प्रथम फक्त अध्याय स्कॅन करा. शीर्षके आणि उपशीर्षके पहा. ह्यानी आपण खूप लवकर अध्याय अनुभवू शकता आणि तुम्हाला त्यात काय मिळणार आहे हे सुद्धा कळेल.
दुसरं आहे नोट क्वेश्चन, म्हणजे की प्रश्न लक्षात घ्या. वाचनात तुमच्या मनात निर्माण झालेले प्रश्न त्यांना कागदावर लिहा. त्यामुळे तुमची वाचनाची आवड वाढेल. तिसरा आहे सेकंड रीडिंग, म्हणजे की दुसरे वाचन. मित्रांनो, आता नीट वाचायला सुरू करा. अध्यायातील प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या. चौथा आहे रिप्रोड्यूस, म्हणजे की पुनरुत्पादन. वाचल्यानंतर पुस्तक एक बाजूला ठेवा आणि तुम्हाला जे समजले आहे त्याचा सारांश किंवा नोंद करा. जर आठवत नसेल तर पुन्हा वाचा. यामुळे तुम्हाला प्रत्येक पुस्तक चांगले समजेल. पाचवं आहे रिवाइज नोट्स. मित्रांनो, आता तुम्ही तुमचे नोट्स तुमच्याकडेच कुठेतरी ठेवा आणि वेळोवेळी वाचत राहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची एकाग्रता वाढेल. तुमचे मन निरुपयोगी विचारांमध्ये अडकणार नाही आणि तुमचे ज्ञान वाढेल. पाचवा घटक आहे डीप स्लीप, म्हणजे की गाढ झोप. मित्रांनो, जेव्हा आपण चांगली झोप नाही घेत आहे तेव्हा आपला तणाव आणि चिंता जास्त राहते. आपण दिवसभर चिडचिडे राहतो आणि फ्रेश वाटत नाही. अशा परिस्थितीत जीवनातल्या अडचणीवर मात कशी करता येईल, त्यामुळे नेहमी चांगली झोप घ्या, जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. झोपेच्या काही टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. पहिला आहे सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, म्हणजे आपोआपच रात्री लवकर झोप येईल. दुसरा आहे झोपण्याच्या अगोदर टीव्ही किंवा मोबाईल चेक करू नका. यामुळे तुमचे सेरोटोनिन तयार होणार नाही, जे स्लीपिंग हार्मोन आहे, आणि तुम्हाला झोपायला त्रास होईल. तिसरा आहे खोलीत अंधार करून झोपा. अंधारात सेरोटोनिनचे प्रमाण अधिक वाढते. चौथा आहे नियमित व्यायाम करा. थकल्याने झोप चांगली येते. पाचवा आहे झोपण्या अगोदर पॉझिटिव्ह, म्हणजे की सकारात्मक विचार करा. जसं की मी निवांत आणि शांत आहे, मी जीवनात समाधानी आहे, मला आता चांगली झोप येईल. सहावं आहे झोपण्यापूर्वी प्रार्थना देखील बोला. अरे दैवशक्ती, मला इतका छान दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. नेहमी माझं संरक्षण करण्याबद्दल धन्यवाद. आता मला चांगली आणि गाढ झोप दे. तर मित्रांनो, तुम्हाला ही बुक समरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.